करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मला खात्री आहे ते कितीही एकत्र झाले तरी जनता ही कामाला, व्यक्तींना, त्यांच्या कामाला, त्यांच्या प्रतिमेला बघून मतदान करत असते। या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा निश्चितपणाने फडकेल। तुम्ही म्हटलात की हम सब एक आहे, गांधीजी एक आहे। गांधीजी नेकच होते ना, त्यांनी ते सगळे एक झाले आहे। तर गांधीजींना आम्ही नेक म्हटलं म्हणजे एक प्रकारचे ते वाक्य आहे, म्हण म्हटली जाते, त्याच्या प्रकारची म्हण आहे की गांधीजींनी सगळ्यांना एक केलं होतं, आता हे वेगळ्या नात्याने एक झाले। त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याकरता एकता केली, हे आम्हाला पाडण्याकरता एक झाले। करंजकर यांनी भाषणामध्ये सरोज अहिरे ज्या आमदार आहेत त्यांच्यावर टीका केली। आपण विधानसभेचा एक दाखला दिला की अजित पवारांनी मला इथे हे बघा, उपमुख्यमंत्री आहे, ज्यावेळेस इथे पाण्याच्या योजनेचं भूमिपूजन करायचं होतं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की पाणी पुरवठा डिपार्टमेंट तुझ्याकडे असल्यामुळे आमची पद्धतच आहे की त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याची परवानगी घ्यावी लागते। त्यांना म्हणलं तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही काही जाऊ शकतात। त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे प्रशासक इथे होता, त्यामुळे मी इकडे येऊ शकलो नाही। पण आता कमीत कमी त्या आमदार आहे हे मान्य आहे, पण आम्ही मंजूर केलं हे तर मान्य केलं पाहिजे ना, असं नाही होत। ठीक आहे, आमदारांचे प्रयत्न आहे असं त्यांचं जरी म्हणणं असेल तर तिथे आम्ही असं पाहिलं नाही की हे राष्ट्रवादीचे काय, तिथे विजयप्पा करंजकर किंवा आमचे अजय बोरस्ते 2 वेळेस त्या योजनेकरता आले। श्रेयवाद करायचा असेल तर विकासामध्ये करायचा, मग पुढच्या मागच्या काळामध्ये ज्यावेळेस ही योजना मंजूर झाली त्या योजनेनंतर पुन्हा आता आम्ही 40 कोटी रुपयाचं या ठिकाणी उद्यान मंजूर केलं, त्याच्यावरही तीच परिस्थिती आहे। माझं म्हणणं एक आहे, ज्यांनी काम केलं त्याचं नाव घेतलं पाहिजे। महायुतीमध्ये फोडाफोडी करू नये अशा प्रकारचं सगळं ठरलंय, दिल्लीला साहेब जाऊन आले। मात्र त्यानंतर अंबरनाथमध्ये आज शिंदेच्या शिवसेनेचे व्यापारी संघटनेचे सिंग नावाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा रवींद्र चव्हाणांनी भाजपामध्ये प्रवेश करून घेतलाय। स्वतः रवींद्र चव्हाण त्या प्रवेशाला होते। हे बघा, या पॉलिसीमध्ये आदरणीय शिंदे साहेब स्वतः आहे, त्यामुळे आम्हाला बोलणं उचित होणार नाही। आम्ही आदेशाने चालणारे लोक आहोत, हे सगळं डोळ्याने लोकही बघतायत। पण आता त्यांचं वरती जे ठरलं आहे ते सगळ्या मीडियालाही माहिती आहे की एकमेकाचे लोक घेऊन आहेत, तरी हे होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे। शिंदेच्या शिवसेनेला कुठे डावललं जाते, नाराज आहे शिंदे अशी चर्चा आहे। ही निवडणूक कार्यकर्त्याची असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला संधी मिळावी। शिवसेनाही आपल्या पद्धतीने लढतीये आणि आम्ही काय आजच लढतो असं नाही आहे। काँग्रेसपासून पण आम्ही हेच त्रास सहन करत गेलो, लढत गेलो, चालत गेलो, आताही चालतोय। त्याच्यामुळे चालणाऱ्याला भीती नसते। काँग्रेस त्रास सहन केला, आता नेमकं कोणाचा त्रास आहे? आम्ही कोणताच त्रास म्हणत नाही ना, त्रास हा आमच्या 5वीलाच पुजला आहे ना। पण आता कोण देत आहे? कोणीच देत नाही त्रास, आमचा आम्हाला स्वतःला त्रास आहे। राज्यात निवडणुका आहेत, महायुतीतलेच सगळे पक्ष आणि तालुक्यात सामने आलेले आहेत, नेमकं कुणाचं वार आहे म्हणजे आपल्याला काय? हे बघा, ही निवडणूक मला वाटतं पक्षाबरोबर व्यक्तीवर डिपेंड आहे। आणि मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस 99 साली आमदार झालो त्यावेळेस मला वाटते की माझ्यासमोर एक मातब्बर आमदार होते। मी तर 30 वर्षाचा पोट्टा होतो, मी एकटा झेडपी मेंबर होतो, त्यांचे 5 झेडपी मेंबर, नगरपालिका, शेतकी संघ, मार्केट सगळं त्यांच्याकडे होतं, पण आमदारकीला मी निवडून आलो। ह्या निवडणुका वेगळ्या आहे, खासदारकीच्या वेगळ्या आहे, आमदारकीच्या वेगळ्या आहे। याचं लाईन दोरी तुम्ही एखादा नगराध्यक्ष आला आणि त्यांनी गावात संडासच काढली नाही तर तो आमदारच मेला समजून घ्यावं। इथं ही निवडणूक आमदाराच्या तोट्याची जेवढी आहे तेवढी फायद्याची आहे, जेवढी फायद्याची आहे तेवढी तोट्याची आहे। त्यामुळे कोणाची हवा आहे तर 50% पक्ष आणि 50% व्यक्ती, दोघं हवा 50-50 झालं तर प्यार का वादा पक्का होत। कोणता पक्ष? कोणताही पक्ष। मी सांगतो व्यक्तीला जास्त महत्व आहे निवडणुकीत, तुम्ही हे लिहून घ्या कागदावर। अपक्ष का निवडून देतात याचं मूळ कारण आहे तुम्ही जनतेची किती सेवा करता। 200, 300, 500, 1000 घरांचा हे मतदान असते, तुमचं तिथे लोकांची अॅटिट्यूड कसं आहे, तुम्ही दवाखान्यात रात्री काम करता की नाही, वेळ पडली मदत करता की नाही, लग्नामध्ये तुम्ही वाढू लागताय की नाही, इथपर्यंत लक्ष आहे खेड्यात, समजले काय? त्यामुळे पक्षाची निवडणूक मानतो मी, पण व्यक्तीलाही महत्व आहे निवडणूक। हे सावरकरांचं जन्मस्थळ आहे, या ठिकाणी राज्य सरकारने 5 कोटी रुपयांचं निधी जाहीर केलं होतं बावनकुळे, तर तो मिळाला नाही। तर हे असं झालं असेल तर मी त्याचा पाठपुरावा करतो, आपली सूचना मी या निवडणुकीमध्ये एकमेकांवर टीका करायची नाही असं एक अंडरस्टँडिंग कुठे केली टीका? मला एक शब्द दाखवा। भाजपकडनं पण नाही, ते करतील तर आम्ही सहन करू, पण आम्ही करणार नाही। तुम्ही नाव न घेता टीका आम्ही शब्दाचे पक्के लोक आहोत। चलो